आहे पापड घालण्याची तयारी, म्हणजे प्रोसेसिंग कालपासून सुरू झालेली आहे। काल दुपारी मी तांदूळ भिजत घातलेला होता। हा मोठा तांदूळ आहे आणि मेजरमेंट सांगेन तर 4 ग्लास तांदूळ मी घेतलेला आहे। तुम्ही विचारती होता की 4 ग्लाससाठी किती ग्लास पाणी लागतं, तर पूर्ण 24 ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे पीठ शिजवण्यासाठी। तर कशा पद्धतीने पीठ मी शिजवून कशा पद्धतीने सगळी तयारी करेन पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे। जे ताई नवीन आहेत पहिल्यांदा बनवत असाल तर एकदम परफेक्ट तुमचे पापड बनतील, अजिबात बिघडणार नाहीत। तिकडे तांदूळ मी 2-3 पाणी स्वच्छ धुवले। जेव्हा भिजत घातले तेव्हाही मी 2-3 पाणी स्वच्छ धुवूनच भिजत घातलेले होते आणि आता पण मी धुवून घेतलेला आहे। आणि इकडे अगोदर हे बारीक आपल्याला वाटण करायचं आहे। तर मोठं मिक्सरचं तर भांडं बिघडलेलं आहे, त्यानं जमतच नव्हतं, तर मी जे दुसऱ्या नंबरचं भांडं आहे ते घेतलेलं आहे। त्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत आणि बिलकुल थोडंसं पाणी टाकले, जास्त पाणी टाकलं तरी पण ते व्यवस्थित वाटले जाणार नाहीत। आणि थोडंसं पाणी टाकलं, थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक अशी पेस्टच बनवून घ्यायची आहे तांदळाची। पण त्यामध्ये एक गोंधळ झालं की लाईट गेली, म्हणजे मॉर्निंगपासून मी विचार करत आहे की अगोदर हे वाटण करायचं, कारण लाईटचं नक्की नसतं। पण ही घरची कामं अशी असतात की आवरतच नाही आहेत, असं झालेलं आहे। म्हणजे सगळ्यांचं एक वेळचं जेवण होईपर्यंत कुठलीही वेगळी कामं करायला मला जमतच नाही आहे। अगोदर स्वयंपाक झालं, दिनेशचं आवरलं, यांचं आवरलं, बाबांचं जेवण खाणं झालं आणि सगळे भांडे मात्र मी जमा करून ठेवले आणि अगोदर मी पापडाचं पीठ तयार करत आहे। कारण मॉर्निंगला लवकर पापडाचं पीठ आपण शिजवलं आतापर्यंत घातलं तर उन्हामधली ही आपली कामं जी आहेत ना लवकर आवरली जातात सावलीमध्ये। आणि इकडे बघू शकता ज्याची भीती होती तेच झालेलं आहे, म्हणजे लाईट गेलेली आहे आणि अर्धवटच वाटण झालं। म्हणजे फक्त मी 2 बॅचेसमध्ये हे वाटण केलेलं होतं, बाकीचे तांदूळ तसेच राहिलेले आहेत। तर आता काहीच ऑप्शन नाही, मी इन्व्हर्टरवरती वाटणार आहे, कारण लाईट कधी येईल काय नाही। आता लाईटचा वेट करत बसन तरी माझी कामं होणार नाही। तसं तर ऑलरेडी खूपच लेट झालेलं आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 10 पावणे 10 तरी वाजले असतील आता। तर आता लाईटचा वेट करेन तर आणखी लेट होणार आहे, म्हणून मी इकडे बाहेर आणून ठेवलेलं आहे, कारण किचनमध्ये हे इन्व्हर्टरचं कलेक्शन नाही आहे। त्यामुळे मी इकडे बाहेर हॉलमध्ये आणलेलं आहे आणि टी टेबलवरती मिक्सर ठेवलं आणि इकडे वाटण करत आहे। थोडंसं सांडासांडी झालेलीच होती, कारण इकडे पाणी वगैरे टाकून मी वाटलेलं होतं आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे ना त्याचं टोपण खूप लूज आहे, त्याला वायसर पण नाही आहे, त्यामुळे थोडंसं बाहेर आल्याने सांडलेलं होतं। तर असो, हे नंतर मी क्लीन करेन। अगोदर मला हे पापडाचं पीठ शिजवायचं आहे। तर इकडे पूर्णपणे तांदूळ मी थोडे करून टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि वाटण केलेलं आहे। म्हणजे एक लक्षात ठेवायचं, आपल्याला थोडंसंही मोठं राहिलं तर व्यवस्थित पापड बनणार नाही आहे, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला काही हरकत नाही, एकदम बारीक असं आपल्याला हे वाटण करायचं आहे। तर वाटण झालेलं आहे, इकडे पूर्ण तांदळाचं पीठ मी वाटून घेतलेलं आहे। आणि आपल्याला मिक्सरला नाही वाटायचं असलं तर आणखीन एक ऑप्शन आहे, तांदूळ स्वच्छ धुवा आणि सावलीत ते उन्हाला म्हणजे उन्हाला नाही सावलीत वाळवून घ्या आणि दळून आणा, तसे पण पापड खूप छान बनतात। जेव्हाही आपण पापड बनवायला घेऊ तर कसलाही वेट नाही, लाईट गेली हे झालं ते झालं काहीच नाही। एक वेळा सुरुवात केली तर कुठेही आपली प्रोसेसिंग थांबणार नाही, कारण पीठ तयार असतं आपल्याकडे। पण मी अशा पद्धतीनं करत आहे, म्हणजे दळून वगैरे मी आणलेलं नाही आहे। काल मी तांदूळ भिजत घातले, तुम्ही विचारतही होता की किती वेळ भिजू घालायचं, तर आपण 2-3 तास भिजू घातलं तरी पण पापड परफेक्ट बनतात आणि 1 दिवस अगोदर भिजू घातलं तरी पण चालतं। तर कालच मी भिजू घातलेले होते हे आणि आज मी वाटलेलं आहे आणि इकडे हे वाटण पण केलेलं आहे छान मी। आणि इकडे घेतलेलं आहे आता मोठं पातेलं आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। मेजरमेंट तुम्हाला सांगितलेले आहे मी, म्हणजे 4 ग्लाससाठी मी इकडे 24 ग्लास पाणी घेतलेलं आहे। म्हणजे थोडंसं अगोदर आपल्याला वाटेल की पाणी जास्त आहे, पण जास्त होत नाही, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। तर या पाण्याला आता उकळी यायचा वेट करूया, तोपर्यंत हे सगळं मिक्सरच्या भांड्यातलं पीठ मी एकत्र करून घेते आणि छान मिक्स करायचं आहे। म्हणजे आता आपण जास्त वेळ ठेवलं ना ते पीठ एकत्र होतं, एक जागी होतं आणि ते तसंच आपण टाकलं त्या आदनामध्ये तर त्याच्या गाठी होऊ शकतात, म्हणून छान ते पळीनं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, एकसारखं करून घ्यायचं आहे। तोपर्यंत त्या पाण्याला पण उकळी येईल आणि पालक घालून मी आज पापड बनवणार आहे। म्हणजे आपण कलर घालतो, कलर घालण्याऐवजी अशी काही वस्तू, म्हणजे आपल्याला लाल कलर जर आणायचा असला तर बीटरूट टाकू शकता, छान लाल असे पापड बनवून तयार होतात, वेगळं आपल्याला कलर घालण्याची गरज नाही आहे। आज मी पालक घालून बनवणार आहे, खूप छान टेस्ट येतो आणि पौष्टिक पण आहेत आणि कलर पण आपल्याला जर हिरवा कलर जर पाहिजे असला तर पालक घालून बनवू शकता। तर इकडे 1 पेंडी मी पालक घेतलेला आहे। तर अगोदर हे पालक निवडून घेऊ, त्यामध्ये खूप सारे खराब पानं आहेत, म्हणजे पालक कालच निवडून ठेवला तर ठीक झालं असतं, पण काल झालं नाही, दिनेश थोडंसं लेटच घेऊन आलेला होता, तसंच उचलून मी कवर फ्रीजमध्ये ठेवलं, ते ठेवल्यामुळे पण थोडंसं खराब झालेलं आहे। पण असं आता 1-1 पान मी अगोदर निवडून घेते, स्वच्छ धुवून हे पालक मिक्सरला वाटण करायचं आहे आणि मग त्या पिठामध्ये ॲड करायचं आहे। जोपर्यंत की मी सगळी तयारी करत आहे तोपर्यंत त्या पाण्याला पण उकळेल, कारण गॅस जास्त कमी आहे। चुलीवर जर आपण शिजवलं ना खरंच बघा कमी वेळामध्ये छान हे पीठ शिजलं जातं, पण काही ऑप्शन नाही आता चुलीकडे मी जाणार नाही, अगोदरच लेट झालेला आहे। तसं तर खाली चूल घातलेली आहे, अगोदर जेव्हा मी पापड बनवले तेव्हा मी चुलीवरतीच बनवलेलं होतं, खूप छान शिजलं जातं हे पीठ, कारण चुलीवरची आग कशी असते ना सगळीकडे जाते, गॅसची आग एकत्रच। म्हणजे इथं बघू शकता पातेलं खूप मोठं झालेलं आहे आणि खाली झालेलं ते दिवा लावल्यासारखं, तर खूप वेळ लागणार आहे ते आधन येण्यासाठी,
तोपर्यंत मी सगळी तयारी करून घेतली। पालक निवडून घेतलेला आहे। पालक इकडं स्वच्छ धुवून घेते आणि मिक्सरला एकदम बारीक याची पेस्टच बनवायची आहे। तर ही सगळी तयारी करायला मला भरपूर वेळ लागला, म्हणजे आरामात अर्धा तास तरी लागला। त्या पाण्याला उकळी येणं आणि इकडे हे सगळी तयारी करणं यामध्ये भरपूर वेळ गेलेला होता। तर इकडे पालक मी धुवून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि लाईट आणखीन आलेली नाही, म्हणजे 1 तास झालं लाईट जाऊन, आणखीन लाईटचा पत्ता नाही। जर मी असंच वेट करत बसले असते ना तर तांदूळी वाटण झालेले नसते। तर खरंच बघा, कधीही कशाचाही वेट करू नये, कारण वेट करण्यामध्ये ना भरपूर आपला वेळ निघून जातो। आपली कामं जी आहेत ना जशाला तशीच राहतात। तर इकडे पालक जे आहे ना मी तसंच वाटण करत होते, पण ते व्यवस्थित वाटत नव्हतं। मग नंतर मी ते परत काढलं आणि त्याचे एकदम बारीक बारीक असं चिरून घेतलेले पालकला मी आणि परत मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि मग हे वाटण केलं। एकदम छान पेस्ट आपल्याला हे वाटण करायचं आहे, कारण आपण असंच घातलं तर ते व्यवस्थित पिठासोबत शिजलं जात नाही, त्यामुळे छान अशी पेस्टच करायची आहे। तर इकडे पूर्णपणे पालक मी बारीक चिरून घेतलेले आणि बघितलं एक वेळा की पाण्याला उकळी आली का नाही, पण जास्त प्रमाणात आहे ना त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत आहे। तिकडे पालक मी अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटलेलं आहे, म्हणजे पेस्टच बनवायची आहे। बघू शकता कलर एकदम छान असा हिरवागार कलर आलेला आहे। आता दुसरं पालक जे कट करून ठेवलेलं आहे ते पण मी वाटून आणते, तोपर्यंत पाण्याला पण उकळी येईल। म्हणजे सगळ्यांचं आवरत बसलं त्यामुळे मला लेट झालेला आहे। मॉर्निंगला लवकर आपण हे पीठ शिजवलं ना, कारण थोडं तामझाम आहे, थोडासा वेळ जास्त लागतो। चुलीवर शिजवायचं असलं तर कमी वेळात होतं, पण गॅसवरती शिजवतो ना त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत आहे, कारण जास्त प्रमाणात असते आणि छान शिजवायचं असतं। म्हणजे आरामात अर्धा तास 2 तास तरी आपल्याला हे पीठ पूर्णपणे शिजवण्यासाठी लागणार आहे। म्हणजे पूर्ण मला 11च वाजलेले होते तेव्हा कुठं पीठ शिजून तयार झालेलं होतं। तिकडं पूर्णपणे पालक मी वाटून घेतलेला आहे। मिक्सरचं भांडं धुवून जेही पाणी आहे आता ते सगळे यामध्येच ॲड करणार आहे। तर यामध्ये आणखीन 2 ग्लास पाणी मला लागलं, म्हणजे जसं आता इथं तांदळाचं पीठ तयार केलं त्यामध्ये थोडंफार पाणी आहे आणि इकडे पालकची जसं पेस्ट बनवली त्यामध्ये मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घालण्यासाठी मला 2 ग्लास तरी पाणी इकडे एक्स्ट्रा लागलेलं आहे। म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं 4 ग्लाससाठी 24 ग्लास पाणी घेतलेलं आहे, पण आणखीन 2 ग्लास एक्स्ट्रा म्हणजे पूर्ण 26 ग्लास पाणी मला लागलेलं आहे। तर इकडे बघू शकता आता पाण्याला उकळी आलेली आहे, म्हणजे थोडासा वेळ लागला काही हरकत नाही, पण पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे, तेव्हाच आपल्याला हे पीठ यामध्ये ॲड करायचं आहे। आणि अगोदर मी पीठ जे आहे ना तांदळाचं मी एकसारखं करून घेतलेलं या, म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूपच इम्पॉर्टंट आहेत, कारण हे पीठ थोडा वेळ ठेवलं आपण तांदळाचं तर बुडाला घट होऊन बसतं ते, आणि आपण तसंच टाकलं तर या पीठामध्ये पूर्णपणे गुठळ्या होतात। म्हणून छान एकसारखं करून घेतलं आणि उकळत्या पाण्यामध्ये पीठ पूर्णपणे ॲड केलेलं आहे। आणि इथं जे झारा घेतलेले ते होलचा घ्यायचा आपल्याला, म्हणजे गुठळी एकही बनणार नाही आणि छान गुठळ्या मोडल्या जातात। तर संगच आपल्याला यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे, कुठंही हे सोडायचं नाही। एक 5-10 मिनिट आपल्याला एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे, कारण आपण या प्रोसेसमध्ये सोडलं तर पूर्ण गुठळ्या होतात आणि नंतर ते मोडणार पण नाहीयेत, म्हणून इथं लक्ष देण्याची गरज आहे। तर बघू शकता अगोदर आपल्याला एकदम पातळ हे वाटेल, पण जसं हे शिजत गेलं ना तसं थिक होतं आणि एकदम पापड घालण्यासाठी परफेक्ट हे पीठ बनून तयार होतं। तर बघू शकता आता छान हे थिक होत आहे, तर असंच शिजवत राहायचं आणि एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे। आणि आपल्याला अर्धा ते 2 तास गॅसवरती शिजवण्यासाठी लागणार आहे, कारण चुलीवरती इतका वेळ लागणार नाही। चुलीवरती फक्त अर्ध्या तासामध्ये पीठ शिजून तयार होतं, अर्धा तासही लागणार नाही मला वाटतं, कारण चारी बाजूने छान जाळ जात होते। पण गॅसवर तर तसं नसतं, थोडासा वेळ जास्त लागतो, कारण याची आग खूप कमी आणि ते आतमध्ये चलत असते, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागले। म्हणजे माझं टायमिंग सांगितलं तर आरामात मला अर्धा ते 2 तास पूर्णपणे लागलेला आहे। तर आता इथे टाकलेलं आहे मी चवीपुरतं मीठ, म्हणजे अगोदर आपल्याला वाटेल की मीठ जास्त लागेल कारण जास्त प्रमाणात आहे, पण यामध्ये पाणी जास्त आहे आणि पीठ कमी आहे, त्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे। तर मी इथं 2 ते 2.5 चमचे मीठ टाकलेलं आहे, परफेक्ट होईल इतकं। आणि 4 चमचे मी जिरं टाकलेलं आहे। आपण आवडीप्रमाणे जिरं तीळ हे पण टाकू शकता, पण मी तीळ वगैरे टाकलेलं नाही, कारण तीळ टाकल्यानं पापड जास्त दिवस राहत नाही, त्यामुळे तीळ टाकायचे नाहीत, फक्त जिरं टाकायचे। ते पण जास्त टाकले ना कलर चेंज होतो याचा, त्यामुळे फक्त 4 चमचे मी छोट्या चमच्याने जिरे टाकलेले आहेत। आणि आता थोडा वेळ मी शिजवून घेतलं, बघू शकता छान थिक झालेलं आहे। आता टाकूया यामध्ये पालकची पेस्ट। तर इथं पूर्ण 1 सुडी पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि टाकलेली आहे। बघू शकता इकडं पिठाचा कलर एकदम हिरवागार झालेला आहे, म्हणजे जसं आपण कलर घालतो ना तशाच पद्धतीने झालेला आहे। पण पालक खूप पौष्टिक असतं आणि कलर पण बघू शकता तुम्ही, वेगळं कलर टाकण्याची गरज नाही आहे, पालकनं छान कलर आलेला आहे। तर आता एक छान असं शिजवून घ्यायचं आपल्याला, एक सलग चमचा फिरवत, म्हणजे बुडाला चिटकूही शकतं हे, त्यामुळे अधूनमधून चमचा फिरवत राहायचं आणि जी बाकीची कामं आहेत ते पण आवरून घेणार। म्हणजे देवपूजाही करायची आहे आणि भाकरी पण मला करायच्या आहेत, म्हणजे आज थोडासा लेट झालेलाच होता सगळ्या कामांना, त्यामुळे मला थोडासा लेट जास्त झालेला आहे। तर मला अगोदर इकडे पीठ शिजवायला ठेवूया, जोपर्यंत की पीठ शिजत आहे आता कमी गॅसवरती निवांत तोपर्यंत मी देवपूजा करून घेते, कारण अगोदरच आपल्याला इथं समोर थांबून जे ना एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे। एक वेळा ते छान थिक झालं की मग आपल्याला कमी गॅसवरती अधूनमधून चमचा फिरवत शिजवून घ्यायचं, म्हणजे आरामात अर्धा ते 2 तास जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तितकं टायमिंग बरोबर लागलेलं होतं मला। तर इकडे देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि आता आणखीन एक वेळा मी चमचा फिरवत आहे
आणि आता तरी छानच थिक झालेला आहे. म्हणजे अगोदर खूपच पातळ हे वाटत होतं. आता बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट हे पीठ झालेलं आहे. पण जास्त वेळ आपल्याला शिजवायचं आहे, कारण पीठ कच्चं राहिलं की एकही पापड व्यवस्थित निघणार नाही, पूर्ण पापडाचा चुरा होतो. अगोदर आपल्याला वाटतं की पापड व्यवस्थित झालेले आहेत, पण जसं हडकायला लागतात ना तसं ते पूर्ण असं आतमधून चिरायला लागतात, कारण ते पीठ व्यवस्थित शिजलं नाही ना, तर हा सगळा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला काही हरकत नाही, पण छान हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इकडच्या बनवणं ठेवलेले मी कमी गॅस करून, आणि इकडे मी बनवत आहे त्या भाकरी. अगोदर बाबांना जेवायला वाढते आणि देवपूजाही मी करून घेतलेली आहे. तर ही पण घरची कामं माझी होत आहेत. पीठ पण शिजून तयार आहे. अगोदर जी कामं इम्पॉर्टंट आहेत ते मी करून घेतलेले आहे. पापड घालणे इम्पॉर्टंट आहे, कारण नंतर खूप ऊन होणार आहे. पण आता काही पर्याय नाही, अगोदर सगळ्यांचं जेवण खाणं आपली घरची जी कामं जरुरी आहेत अगोदर करण्याची. म्हणजे देवपूजेला जास्त लेट झाला तरी छान वाटत नाही, म्हणून मी अगोदर देवपूजा केली, बाबांचं आवरून घेतलेलं आहे, इकडे जेवायला वाढलेलं आहे. आणि मगच हे पीठ तोपर्यंत शिजून पण तयार होईल. आणि मग सगळ्या वस्तू एक एक वरती न्यायचं आहे, कारण आता दिनेश पण नाही आहे, तर जीही करायचं आहे एकटीला करायचं आहे. सगळ्या वस्तू एक एक वरती न्यायचं आहे. म्हणजे पापड आपण पॉलिथिनवर घातलं तरी पण चालतं, पण मी ना नवीन कपड्यावरती घालते, म्हणजे धोत्र वगैरे असले ना कॉटनचे, त्यावरती हे पापड व्यवस्थित होतात. इकडे बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि आणखीन एक वेळा बघत आहे मी की पीठ परफेक्ट शिजलं का नाही. जर आपल्याला असं समजत नसलं ना, एका प्लेटात पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं. तर त्या पाण्यामध्ये पीठ एकत्र राहिलं ना तर समजायचं की पीठ परफेक्ट शिजलेलं आहे. जर त्या पाण्यामध्ये पूर्ण भरून पीठ झालं ना तर मग आणखीन थोडं शिजवण्याची आपल्याला गरज आहे. यावरून आपण समजू शकतो. पण मी काही पाण्यात वगैरे टाकून बघितलेलं नाही आहे, कारण मी भरपूर वेळ शिजवलेलं आहे. तोपर्यंत माझी खूप सारी कामं पण झाली. तर आता मी जात आहे वरती. तर इकडे घेतलेलं आहे मी बकेटामध्ये पाणी आणि एक नवीन धोतर घेतलेलं आहे. म्हणजे आपण पॉलिथिन घेतलं तरी पण चालतं, आणि आपल्याकडे पॉलिथिन नसली तर आपण कॉटनचा नवीन कपडा घेतला तरी पण चालतं. तर इकडे मी हे कपडा पाण्यातच टाकून घेऊन आलेले आहे, कारण तसं तर आपल्याला हे कपडा ओला करूनच आंतरायचा असतो इकडं. तर पाण्यातनं काढलं मी आणि आता इकडं कपडा अगोदर मी आंतरून घेते. आणि इकडच्या साईडला छान ऊन असतं, पण ह्या साईडला मात्र ऊन तितकं नाही आहे. पण तिकडं घरचं बांधकाम चालू आहे आणि खूप सारं सिमेंट हे ते धूळ उडून येत आहे, म्हणून मी इकडच्या साईडलाचे पापड जे आहेत ना मी घालणार आहे, कारण खूप धूळ येत आहे तिकडच्या बाजूला. गिलावा वगैरे चालू आहे, तिकडे प्लास्टर करत आहेत घरचं, त्यामुळे इकडंच घालत आहे. थोडंसं आणखीन सावली आहे, पण थोड्या वेळाने इकडं पण ऊन येईल. तर सगळं मी वरती आणत आहे आणि तितक्या त्या ताई पण आलेत, म्हणजे त्यांनी पण पापड घातलेलं आहे इकडं. अगोदरच त्या वरतीच होते आणि म्हणत आहेत आपण दोघी मिळून घालूया, कारण लेट खूप झालेलं आहे मला. तर इकडं त्या ताई आहेत मदतीला. अगोदर वाटलं की सगळं एकटीलाच करायचं आहे, कारण लेट पण झालेला होता आणि पापड घालायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि एक एक वस्तू मला वरती घेऊन जायच्या होत्या. तरी पण ते ताई थांबलेत, कारण त्यांचं घालून झाले लवकर आवरले, त्यांचा मलाच लेट झालेला होता. तर आता पातेलं सगळंच वस्तू मी एक एक वरती आणलेली आहे. पळी घेऊन आलेली आहे पापड घालण्यासाठी. म्हणजे हे पळी पापड आहेत. म्हणजे पापड बनवण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत. आपण थापटूनही पापड बनवू शकतो. म्हणजे जसं कॉटनचे 2 कपडे घेतले, एक भिजवायचं, एका ताटलीवरती ठेवायचं आणि ते पीठ जे आहे ना छान थिक झालेलं असतं आणि त्याला थापटून घालायचे, तसे पण खूप छान बनतात. पण हे पळी पापड जे असतात ना ते अशा पद्धतीने हे जी पीठ आहे पापडाचं छान असं पातळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि पळी पापड करायचे आहेत. खूप लवकर होतात, जास्त वेळ लागणार नाही. आणखीन एक पद्धत आहे वाफीचे पापड, ते पण मी शेअर करेन. खूपच सोपी पद्धत आहे, आपल्याला उन्हाचीही गरज नाही, सावलीतच ते पापड वाळतात आणि खूपच छान बनून तयार होतात. म्हणजे जसं की तोंडात टाकताच वेळ घालणारे असे पापड पण तयार होतात. ते पण मी वाफेचे पापड पण शेअर करेन. खूपच सोपी पद्धत आहे, घरच्या घरी. म्हणजे आपल्याला उन्हात किंवा वरती येऊन उन्हाला घालण्याची गरज नाही आहे. तिथल्या तिथंच आपण गॅसवरती ते बनवू आणि सावलीमध्येच वाळवायचे असतात. एकदम सोपी पद्धत आहे. पण आता हे जी पापड मी करत आहे ते पळी पापड आहेत. तर इकडे एका छोट्या पातेल्यामध्ये मी हे पीठ थोडंसं काढून घेतलेलं आहे, कारण खूप मोठं पातेलं आहे. आणि मग इथं पळीनं मी हे पापड बनवत आहे. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने पसरत आहेत. म्हणजे वेगळं पळीनं मला त्याला राऊंड करण्याची गरजच नाही. जसं मी ते पीठ टाकत आहे कपड्यावरती ते स्वतःहूनच पसरत आहे, कारण मी तशा पद्धतीने ते शिजवलेलं आहे. जास्त वेळ लागणार नाही आणि एकदम परफेक्ट हे पापड बनवून तयार होईल. तर इकडे ताई पण घालू लागत आहेत. ऊन झालेलंच आहे, तरी पण इकडे भिंतीची सावली आहे. म्हणजे टायमिंग सांगितलं 11 वाजलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती ऊन आहे. आणि तिकडे त्या ताईनं पण पापड घातलेले आहेत. म्हणजे त्यांनी कलर वगैरे घातलेले नाही, एकदम व्हाईट कलरचेच पापड त्यांनी घातलेले आहेत. आणि त्यांचे पापड पण तांदळाचेच आहेत आणि मी पण तांदळाच्याच पिठाचे केलेले आहेत. फक्त मी पालं घातलेले, त्यांनी काही घातलेलं नाही. एकदम साधे आणि व्हाईट कलरचे पापड तशी पण खूपच छान बनतात आणि तशी मी उद्या करणार आहे. आज मात्र मी पालक घालून केलेले आहेत. तर इकडे बघू शकता एकदम छान असे कलरफुल पापड होत आहेत ना. आणि बनवण्याची पद्धती बघू शकता तुम्ही, एकदम सोपी आहे. जास्त तामझाम काही नाही आहे आणि जास्त वेळ लागलेलाच नव्हता. फक्त 15 मिनिटांमध्ये पूर्ण पापड घालून झालेले होते. आणि ताई पण मदतीला आहेत. म्हणतात ना एकाला दोघे असलं ना तर कुठल्याही कामाला बघा लेट होत नाही, खूप झटपट आणि एकदम एन्जॉय करत आपण ते कामं करतो. तर या ताई मदतीला असल्यामुळे मला पापड घालण्यासाठी जास्त वेळ लागलेला नव्हता. अगदी 15 मिनिटांमध्ये आम्ही पापड घालून तयार केलेले होते. आणि ज्या घरी दोघी जण आहेत ना, म्हणजे जसं सासू सुना, नणंद भाऊजाई किंवा बहिणी किंवा आई आणि लेक,
तर बघा त्यांच्या घरामध्ये ना खूप लवकर ही कामं होणार आहेत, कारण ही उन्हाळी कामं जी आहेत ना, आपल्याला वाटतं ना की उन्हाळ्यामध्ये सुट्टी असतात, एकदम बिंदास राहतो, काही टेन्शन राहत नाही, कोणी कुठं जाणार राहत नाही, पण एक्स्ट्राची कामं ना उन्हाळ्यातच असतात. आपले पावसाळा हिवाळा जे आहे ना ते करून द्यायचं हे ते, आणि थोडं दुपारी आपल्याला वेळ भेटतो, पण उन्हाळ्यात मात्र दिवसभर आपली कामं चालू असतात, कारण वर्षभराचं आपल्याला बनवायचं असतं. डाळी दुळी असो, पापड असो, खारुडी कुरुडी, शेवाई, परत बोटवे पण करतात. आता मी बोटवे वगैरे करणार नाही, कारण जास्त वेळ बसावा लागतो त्याला, ते काही होणार नाही आहे. पण बोटवे पण खूप सारे जण करतात या दिवसामध्ये. म्हणजे खरं जे आहे ना, आपलं जे कामाचं जे लोड असतो ना ते उन्हाळ्यातच येतो आपल्याला, कारण वर्षभराचं आपल्याला करून ठेवायचं असतं एकदम छोट्या छोट्या गोष्टी, आणि सगळं उन्हाला वाळवणं, डबे भरून ठेवणं, म्हणजे सगळं ते व्यवस्थित राहावं. तर खरं तामझाम आता उन्हाळ्यातच असतं. तर इकडे बघू शकता सगळे पापड बनून तयार झाले. तर आता तरी या पापडावरती सावली आहे, पण थोड्या वेळानं छान ऊन येईल आणि पापड हडकले जातील, आणि तेव्हाच कळतं आपल्याला. म्हणजे अगोदर आपल्याला वाटतं काहीच वाटणार नाही, व्यवस्थितच वाटतात. पण पीठ जर व्यवस्थित शिजलेलं नसलं ना, थोड्या वेळाने 1 तासानं ना हे पापड पूर्ण चिरायला लागतात. तर थोड्या वेळाने येऊन बघेन आणि तुम्हाला पण दाखवेन की हे पापड कसे बनलेले आहेत. तर आता एक वस्तू मी खाली घेऊन जात आहे. या कामामध्ये ना खरंच पायाची वाट लागत आहे. म्हणजे आता 4-5 दिवस झालं तुम्ही बघत आहात, मी डाळी दुळी केल्या, हरभऱ्याची डाळ बनवली, त्यानंतर हे पापडाचं, परत ते डाळ चाळणं, उन्हाला टाकणं, म्हणजे 2-4 दिवस झाला अशा चेरजाऱ्या माझ्या चालू आहेत. तर असो ताईंनो, आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर सगळे भांडे एक करून मी खाली आणलेले आहेत, म्हणजे पातेले, बकेट जेही मी नेलेलं होतं सगळं घेऊन आलेले आहे, आणि खूप सारे भांडे झाले. तर अगोदर सगळे भांडे क्लीन करून घेते आणि एक वेळा जाऊन पापडाला बघून येते, आणि वरती मी झापून पण येणार आहे, म्हणजे एक पातळ कपडा झाकायचा, म्हणजे धूळ वगैरे येणार नाही त्यावरती. तर भांडे वगैरे क्लीन झालं, किचन काउंट स्वच्छ केलं, आणि परत मी वरती आलेले आहे. आता तुम्हाला दाखवत आहे पापड छान हडकलेत, म्हणजे पूर्ण 1 तास झालेला आहे, तरी एकही पापड चिरलेला नाही आहे. यानंच आपण अंदाज लावू शकता की पीठ एकदम परफेक्ट शिजलेलं आहे, नाहीतरी पूर्ण चिरायला लागतात ते. आता यावरती मी झाकणार आहे. हवा खूप आहे, धूळ येतच असते यावरती, त्यामुळे झाकून ठेवणार आहे. तर इकडे एक पातळ मी नवीन कपडा अंतरलेला आहे धोत्राचा, आणि ते पूर्णपणे यावरती कव्हर केलेलं आहे, आणि विटा ठेवलेले आहेत, कारण खूप भयानक हवा आहे. आणि निवांत हे हाडके, कारण ऊन पण खूपच छान एकदम कडक ऊन आहे, तर लवकरच हाडकले जातील. आणि कशा पद्धतीने पापड मी काढेन व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर करणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. बाय बाय.